हॅलो फ्रेंड्स, आज मी, विहा आणि वैभव बऱ्याच महिन्यानंतर जात आहोत मूवी बघायला. नरसिंहा मूवी बघायला. व्योमला घेऊन जात नाहीये, त्याला अजून मूवीमधलं काही कळत नाहीये. सो आम्हाला तयार बघून त्याला असं वाटलं कुठेतरी फिरायला चाललोय आपण सगळेच, पण त्याला आम्ही मम्मीकडे सोडून जात आहोत. थिएटर आमच्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे आणि हा मूवी 3D आहे. इथे आम्हाला ग्लासेस देत आहेत. माझा आणि विहाचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा 3D मूवी बघायचा आणि इथे माझा जुगाड चालू होता की चष्मा लावून त्याच्यावर गॉगल लावायचा आणि कसं काय. चष्मिश लोकांसाठी 3D मूवी बघायचं म्हणजे हाच प्रॉब्लेम असतो. सो इथे आता मूवी चालू झालेला आहे. मला मूवीचं नाव कॅप्चर करायचं होतं, तितक्यात हा वेडा माणूस समोरून गेला. असं डोकं फिरलं त्यावेळेस. सो हा मूवी खास आम्ही विहाला दाखवण्यासाठी आलो होतो. तिला ही स्टोरी ही पूर्णपणे कळली पाहिजे आणि कार्टूनमध्ये असल्यावर मुलं आवडीने बघतात. आता इथे इंटरवल झालेला आहे आणि पेटपूजा करण्यासाठी आम्ही बाहेर आलो आणि विहाला आतापर्यंत तरी पिक्चर आवडला. फक्त ती वाट बघत होती की नरसिंह कधी येणार आहे म्हणून. इंटरवल नंतर विहाला काही सीन मध्ये रडू आलं. जेव्हा भक्त प्रल्हादांना मारण्याचा प्रयत्न खूप करत होता त्यावेळेस तिला खूप रडायला आलं ते सगळं बघून. आणि आता हा मूवी बघून विहाला पूर्णपणे हिची स्टोरी समजली आहे की हिरण्यकश्यप कोण होते, भक्त प्रल्हाद कोण होते, विष्णुदेवांनी नरसिंह अवतार का घेतला, हे सगळं पूर्णपणे तिला आता कळलेलं आहे. सो मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलांना हा मूवी बघायला नक्की घेऊन जा, जेणेकरून त्यांनाही ही स्टोरी पूर्णपणे समजेल. हा मूवी बघून विहा तर एकदम खुश झाली. आणि तुम्हालाही आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.